रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावात मल्लिकार्जुन जलमंदिर आहे। हे श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांनी गजबजून गेले। चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेलं हे प्राचीन शिवमंदिर आणि पाण्यात असलेली शिवपिंड हे मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। मंदिरातील गाभाऱ्यातील पाण्याची पातळी आणि बाहेरील जलकुंडातील पाण्याची पातळी जवळपास समांतर दिसते। पांडवांनी हे मंदिर उभारल्याची आख्यायिका आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनीही या मंदिराला निधी दिल्याचं ऐतिहासिक दाखलेत। शिरंबेच्या या जलमंदिराचा आणि श्रावण सोमवारच्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। महाराष्ट्रामध्ये काही मोजकीच जलमंदिरं आहेत आणि त्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील हे मल्लिकार्जुन मंदिर शिरंबेमध्ये हे मंदिर आहे। ड्रोनच्या दृश्यातून आपण या ठिकाणी पाहताय की निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे अत्यंत देखणं असं प्राचीन कौलारू मंदिर आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूनी पाण्याने वेढलेलं असे हे मंदिर आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी पिंड आहे ती 1400 वर्ष जुनी असल्याचं इथले स्थानिक लोक सांगतात। आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जसं बाहेरून या मंदिराला जलकुंडानं वेढलेलं आहे तसंच ही जी पिंड आहे तिला सुद्धा पाण्याने वेढलेलं आहे। इथे एक झरा आहे आणि बाहेरच्या जलकुंडातलं पाणी आणि गाभाऱ्यामध्ये असलेली जी शिवपिंड आहे त्यातील पाणी हे समांतर आहे। श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी या ठिकाणी मोठी गर्दी होते। महाशिवरात्रीला सुद्धा या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आता कोकणामध्ये रिमझिम पाऊस कोसळतो आणि त्यामध्येच हे निसर्गाचा चमत्कार असलेलं शिरंबेतील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी इथे भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची संपूर्ण महाराष्ट्रातून गर्दी होत आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।